गोष्टीचं नाव निळावंती. आमचे विजयराव होते ते भारी माणूस, म्हणजे घरची इस्टेट भरपूर होती. तेव्हा त्यांना सुखवस्तू लोक म्हणायचे, तसे होते. बहिणीचं लग्न झालं होतं आणि घरात एकटेच राहायचे. त्या राधाबाई होत्या, त्या त्यांना स्वयंपाक करून द्यायच्या. विजयरावांना मोजकेच मित्र होते. त्यांच्याबरोबर ते कधी बुद्धिबळ खेळत, कधी पत्ते खेळत, पुस्तकं वाचायचे, जुन्या रेकॉर्ड ऐकायचे, गाण्यांच्या, भविष्य बघायचे, असे त्यांचे छंद असत. त्यामुळं वेळ जायचा त्यांना कधी काय प्रश्न पडायचा नाही. निळावंती या ग्रंथाबद्दल त्यांनी ऐकलं होतं, त्यांना कोणी सांगितलं होतं. या ग्रंथामध्ये म्हणे पक्ष्यांची भाषा असते आणि तो ग्रंथ वाचला की आपल्याला पक्ष्यांची भाषा समजते. मग ते त्याच्या मागं लागले, निळावंती ग्रंथ कुठे मिळेल का. एके दिवशी जेवण करून घरी कोच्यावर बसले असताना एक खेडूत माणूस असा आला. काय सावकार, येऊ का? हो, या बसा. तो धोतर, पिवळा शर्ट आणि पागोट असा घातलेला मोठाच्या मोठा माणूस होता. काय काम काढलं? विजयरावाने विचारलं. ते म्हणाले, नाही, तुम्हाला निळावंती पुस्तक पाहिजे ना. तुम्हाला कोण सांगितलं निळावंती पुस्तक? नाही, ऐकलास? मग तुमच्याकडं ऐकायत. हळूहळू इकडं तिकडं बघत त्या गृहस्थाने प्रश्न केला. मग त्या पिशवीतनं एक जुनाट असं चोपडं बाहेर काढलं. आमचा आजोबा होता ना, त्याला असं फार नाद होता काहीतरी पुस्तकं वाचायचं. हे बघा, तुमच्या कामाचं आहे का. संस्कृत पोथीसारखं ते काहीतरी दिसत होतं. मग विजयरावने त्याला म्हटलं आहे की 2 दिवस तू ठेवून जा पोथी, मी बघतो हे कशाचं आहे आणि मग ठरवतो घ्यायचे का, किती पैसे देत. बरं ठीक आहे म्हटला. मग चहा घेऊन ते निघाले. मग विजयरावाने ते पुस्तक घेऊन, त्यांचे मित्र होते अभ्यंकर सर, ते कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायचे, त्यांना ते चोपडं दाखवलं. त्यांनी ते बघितलं आणि म्हणाले, काय कोण दिलं तुम्हाला? नाही, असंच आणलं. काय जरा सांगा त्यात काय आहे. छोटे 50-60 पानाचं चोपडं. ही निळावंती देवीची पोथी आहे म्हटलं. 4 अध्याय आहेत आणि त्या देवीचं महात्म्य सांगितलेलं आहे. हा त्याच्या महार. का हो, काय झालं? काय नाही, येतो. मग ते पोथी घेऊन आले. 2 दिवसांनी परत तो माणूस आला आणि त्याला ती पोथी देऊन टाकली. का हो, काय झालं सावकार? काय झालं नाही, माझ्या कामाचं नाही ते. असतं तर घेतलं असतं, परत दुसरं मिळालं तर सांगा म्हणाल. बर म्हणून ते निराशेनं तो माणूस निघून गेला. आणखी काही दिवसांनी त्यांना कोणीतरी एका मठाची माहिती सांगितली. त्या मठामध्ये गेले विजयराव. लांब कुठंतरी खेड्यापाड्यात असलेलं मठ. तिथनं एक पोथी घेऊन आले. तिथं पण त्याचं नाव निळावंतीच होतं. मग तो पण अभ्यंकर सरांच्याकडे दिला पुस्तक. ते म्हणाले, आता हे काय, ही दुसरी निळावंती आणली काय? होय, बघा जरा काय उपयोगाचं आहे का. त्यांनी ते बघितलं आणि म्हणाले, काय विजयराव, का हो, काय झालं? नाही, हे निळा रंग तयार करायची कथा आहे यामध्ये. मग ह्यामध्ये पशुपक्ष्यांचं काय संभाषण? कुठला पशु नाही, पक्षी नाही आणि संभाषण पण नाही, असं म्हणता का? बरं म्हणाल. आणि मग ती पोथी त्या मठाकडे पाठवून दिली. आणखी काही दिवसांनी त्यांना समजलं की ते प्रकाशराव आमटे आहेत, त्यांच्याकडे पण प्राणी आहेत खूप, ते त्यांना छान सांभाळतात. तिकडे जाऊन आले विजयराव. तिथं त्यांनी बघितलं. मग तिथं भाषा अशी नव्हतीच, पण ते प्राण्यांशी छानपणानं ते सगळे वागायचे प्रकाश दादा, आणि त्यांना खाणं द्यायचे, त्यांच्याबरोबर खेळायचे. त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं, अहो विजयराव, भाषा या पशुपक्ष्यांची भाषा म्हणजे प्रेमाची भाषा असते.
आणि ते त्यांच्या डोळ्यामध्ये समजतं त्यानं, आपण त्यांच्याकडं कसं बघतोय, कसं वागतोय. बरं म्हणाल. आले विजयराव परत. आणखी काही दिवसांनी त्यांना अंदमानच्या त्या अनुराधा गाईडचा पत्ता कोणी सांगितला. मग मुद्दाम तिकीट काढून विजयराव अंदमानला गेले. त्या अनुराधा गाईडला भेटले आणि आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये तिच्याशी बातचीत केली. त्या अनुराधा गाईड म्हणजे काय, त्यांच्याशी सगळे प्राणी पक्षी ह्या हिंदीतच बोलायच्या त्यांच्याशी. या इधर लाव, तुम्हारा बच्चा किधर आहे, असं त्या मोराला सांगितलं म्हणे. आणि तो मोरने आली त्या पिल्लाला घेऊन. खारुट्यांशी बोलायचे आणि हरणांशी बोलायचे, असं सगळं चालायचं. विजयरावने त्यानं विचारलं, ये आपको उनकी भाषा आती है क्या? अरे भाषा कहाँ की है, हमें उनका प्यार समझता है सिर्फ, और हम जो बोले तो उनको समझता है सर. आपको निळावंती मालूम आहे, क्या आहे निळावंती? मग विजयरावने त्यांना निळावंती ग्रंथाबद्दल सांगितलं. तेव्हा त्या अनुराधाबाई हसायलाच लागल्या. त्या म्हणाले, ऐसी आहे क्या निळावंती, फिर मैं ही निळावंती होईल. मग विजयराव त्याच्या साष्टांग पाया पडले आणि तेव्हापासून त्यांनी त्या निळावंतीचा नाद सोडून दिला.